विश्वसंचार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विश्वसंचार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी अनंत गटको यांच्या निवासस्थानी आलो आहोत। त्यांनी गौरी गणपती उत्सवानिमित्त आपल्या निवासस्थानी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकार केलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो। चला तर आपण अनंत गटको यांच्याशी चर्चा करूया। त्यांनी या ठिकाणी कशा प्रकारे हा देखावा साकार केलेला आहे। हा देखावा आम्ही दरवर्षी आम्ही ज्यावेळेस गणपती गौराईसाठी आम्ही देखावे सादर करतो। दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम, सामाजिक उपक्रम हे सादर करतो। ह्यावेळेस आम्ही केदारनाथ मंदिराचा देखावा सादर केलेला आहे। साधारणपणे त्याला किती खर्च आला? हा देखावा सादर करण्यासाठी पुठ्ठा, कलर आणि लेस साठी साधारणतः 1000 रुपयापर्यंत खर्च आलेला आहे। आणि याला किती दिवस गेले, किती वेळ गेला तुमचा? ह्यासाठी 15 दिवस, रोज संध्याकाळी 1 ते 1.5 तास आम्ही सगळे घरातल्यांनी मिळून 1 ते 1.5 तास रोज या देखाव्यावर काम केलेलं आहे। तुम्हाला ही कशापासून कल्पना सुचली हाच देखावा सादर केला पाहिजे? हा देखावा सादर करण्याचं कारण म्हणजे दरवर्षी आम्ही काही ना काही देखावे सादर करतो। यावेळेस केदारनाथ मंदिराचा देखावा सादर करण्याचं ठरलं, त्यावेळेस आम्ही गुगलवर, युट्यूबवर सर्च मारून कशा प्रकारे देखावा म्हणजे केदारनाथ मंदिर जशी कशी प्रतिकृती सादर करता येईल याचा अभ्यास करून आम्ही हा देखावा सादर केला। आपण या ठिकाणी गटको साहेबांच्या निवासस्थानी पाहू शकतो। त्यांनी या ठिकाणी केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकार केलेली आहे। मी इंदापूर तालुक्यातल्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी एक वेळ या ठिकाणी येऊन अवश्य भेट द्यावी। कॅमेरामन प्रवीण डोंगरेसह मी दत्ता मिसा, विश्वसंचार न्यूज, इंदापूर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्वसंचार न्यूज YouTube चॅनल